ताई परवा मुंबईमध्ये बैठक झाली आहे तुमची चेन्नीथलांसोबत. काय तुम्हाला संकेत देण्यात आला आहे, काय सांगितलं आहे? परवाची जी बैठक झाली आदरणीय या महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथलाजी यांच्याकडून आम्हाला निरोप होता. आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, मी स्वतः, आदरणीय अडबाले सर, माझ्यासोबत विकासभाऊ ठाकरे आणि राजू पारवे असे साधारणतः 5 आमदार आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्यांचा निरोप होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही स्वतःहून काही मुंबईला गेलो नाही. आणि भेटीदरम्यान एकंदरीत या लोकसभेची परिस्थिती कशी राहील, या लोकसभेत मताचं विभाजन कसं केलं जाईल, या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर अशी चर्चा आमची त्यांच्याशी झाली. आणि कुठलंही आश्वासनाचा विषय या ठिकाणी नाही, कारण शेवटी ही काँग्रेस आहे. वेळेपर्यंत काँग्रेसमध्ये कुठलाही निर्णय होत नाही. पण आमची जी तयारी चालू आहे त्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आमची ही आढावा बैठक होती. तुम्हाला काही तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले का पक्षाकडून? तयारी करण्याचे निर्देश जरी देण्यात आले नाही, कारण तयारी तर मी तशी करतच आहे, कारण मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. 6 विधानसभा या लोकसभेमध्ये आहे आणि एवढा मोठा मतदारसंघ हा वेळेवरती काही तयारी करण्यालायक नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना नक्कीच पूर्वतयारी ही करावी लागते आणि त्या दृष्टीनं साधारणतः या 8-9 महिन्यापासून सतत लोकसभेची तयारी करत आहे. तुमच्याबद्दल काही वावड्या उठवण्यात येत आहे की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात. हे काँग्रेसचेच लोक आहे की काही भाजपचे लोक याच्यामध्ये राहू शकतात? आता ज्या चुकीच्या अफवा फैलवत आहे ते काँग्रेसमध्ये असणारे काही भाजपच्या पेरोलवर जे लोक आहे काँग्रेसमध्ये, तेच या चुकीच्या अफवा फैलवत आहेत. जे स्वतः भाजपमध्ये जाणार आहे, जे स्वतः भाजपमध्ये जातात ते वारंवार सांगतात की काँग्रेसमध्ये आहे ते भाजपमध्ये जाणार, भाजपच्या तिकिटावरती लढणार. पण असल्या चुकीच्या अफवांना बळी कोणीही पडू नये. मी काँग्रेसच्या खासदाराची बायको आहे, मी विद्यमान काँग्रेसची आमदार आहे आणि मी लोकसभासुद्धा काँग्रेसच्याच तिकिटावरती लढणार आहे. एक शेवटचा प्रश्न, शिवानी वडेट्टीवार या दिल्लीला गेले आहेत, त्यांनी तिकीट देखील मागणी करत आहेत. काय सांगाल त्यांच्या या दिल्ली दौऱ्याबद्दल? नाही, दिल्लीला कोणी गेलं तरी तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे तिकीट मागण्याचा. आणि शिवानी वडेट्टीवारबद्दल बोलण्यासाठी ते काही माझी प्रतिस्पर्धी नाही किंवा ते लोकसभेचा उमेदवार नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणीही शिष्टमंडळ घेऊन गेलं का ना काही गेलं का, शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा शिष्टमंडळ घेऊन गेल्याने ना आपली ताकद दाखवल्याने काही कोणाच्या तिकिटा फायनल होत नाही. पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, ज्याला तिकीट देईल, आम्ही त्यांच्यासोबत राहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.